तर नमस्कार, व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. तर लग्नाच्या पंक्तीतला कसा मसाले भात असतात तसा घरच्या घरी कसा बनवायचा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल की इथं मी बासमती राईस घेतलं आहे, दिल्ली राईस. 100 रुपये, 70 रुपये, 120 रुपये असे किलो आहेत प्रत्येक एका ठिकाणी. हे तांदूळ घेतलेत मी अर्धा किलो आणि ते धुवून भिजत ठेवणार आहे. कारण भिजल्यावर जरा पटकन शिजतो आणि चांगलं असतं. आणि इथं वाटाणे घेतलेत, इथं टोमॅटो घेतला, हिरव्या मिरच्या घ्यायची म्हणजे अप्रतिम चव येते. आणि इथं मी आल्या लसणाची पेस्ट टाकली. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर टाका, माझ्याकडे नव्हता म्हणून नाही टाकला मी. आणि जिरं मोहरी टाकली आणि आता टोमॅटो टाकला. आता हिरवी मिरची टाकली. आता चांगलं भाजून घेणार आहे हे मी. आणि चवीपुरतं 1 मीठ चमचा टाकलं आहे. तुमच्या अंदाजानुसार आहे ना टाका मीठ. चांगलं हलवून घ्यायचं. आता मी टाकते हे वाटाणे स्वच्छ धुतलेले. तोंडली टाकली ना अप्रतिम स्वाद येतो, पण इथं तोंडली भेटत नाही शक्यतो जास्त बाजारात. इथं मी बिर्याणी मसाला, हळद, मीठ, तिखट आणि धना पावडर, जिरा पावडर सगळं टाकलं. हे चांगलं तेलात भाजून घेणार आहे. म्हणजे तो व्हेज बिर्याणी मसाला असतो ना, तो वेगळ्या प्रकारचा. आणि कोथिंबीर पण टाकली तर त्याच्यामुळं चांगला स्मेल येतो. तर याच्यात जास्त काय टाकायचं नाही. जर तोंडला असेल ना तर फारच उत्तम. माझ्याकडं नव्हतं म्हणून नाही टाकलं. इथं मी तो भिजवलेला तांदूळ टाकला आहे. मस्तपैकी आता इथं हलवून घेते. आणि जास्त पाणी टाकायचं नाही, म्हणजे कमी टाकलं ना मापात की सुटसुटीत भात होतो आहे. बघा पाणी एवढं टाकलं आहे मी. आता आपला 2 शिट्ट्यात भात झाला आहे. बघा कसा दिसतो आहे मस्त. तर इथं कॅमेऱ्याची क्लिअरिटी नसल्यामुळे एवढा भात काय खास दिसत नाही, कारण ऑलरेडी छान झालता. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा इथं कशा पद्धतीनं दिसतो आहे, कारण कॅमेरा सेट केलेला नव्हता ना, त्याच्यामुळं असा वेगवेगळा दिसतो आहे. बघा कुकरमध्ये कसा दिसतो आहे, प्लेटमध्ये कसा दिसतो आहे. थँक्यू सगळ्यांना.